आणि आता थेट जाऊयात भाजपचे नेते किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत बोलतायत. एकवीस 7/12 मी कोणती तारीख सांगत नाहीये. अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरेजी परिवाराचे 21/7/12 आर्थिक व्यवहारासंबंधी सांगत आहे. माझी अपील आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांना, अन्वय नाईक प्रकरण एक वेगळ्या परिस्थितीत निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला उत्सुकता आहे की उद्धव ठाकरेजी आणि अन्वय नाईक परिवाराचे संबंध काय, आर्थिक व्यवहार काय, जमिनीचे व्यवहार काय. महाराष्ट्राची जनता विचारू इच्छिते हे जे 21/7/12 उतारे हे आम्ही शोधून काढले आहेत. त्यात काही फॉरेस्टशी संबंधित पण आहेत. तर असे हे जे 21/7/12 उतारे म्हणजे जमिनीचे व्यवहार, म्हणजे आर्थिक व्यवहार, असे किती जमिनीचे व्यवहार उद्धव ठाकरेजी आणि अन्वय नाईक परिवाराचे झाले आहेत. अन्वय नाईक परिवाराचे आर्थिक परिस्थिती संबंध बराच चर्चा होत असतात. अर्णब गोस्वामी संबंधी पण तोच विषय आहे. तर अन्वय नाईकचे असे किती जमिनीचे व्यवहार उद्धव ठाकरेजी, म्हणजे मी जर उद्धव ठाकरेजी म्हणतोय म्हणजे याचा अर्थ उद्धव ठाकरे परिवार, त्यात रश्मी वहिनी रश्मी उद्धव ठाकरेही येतात. तर उद्धव ठाकरेजी परिवारांत अशा प्रकाराचे किती लोकांचे जमिनीचे व्यवहार केलेले आहेत. आपण मुख्यमंत्री आहात म्हणून हा प्रश्न आहे का उद्धव ठाकरेंचा हा व्यवसाय आहे शेतीची की कोरलाई किल्ल्याजवळची की अशा पद्धतीच्या जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या, का त्यांचा व्यवसाय रिअल एस्टेट और कमर्शियल डेव्हलपमेंट आहे, की मग हे सिक्युरिटी आहे, सेफ्टी आहे, गुंतवणूक आहे. हे आम्हाला माहिती हवी आहे. महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते. अशा प्रकारचे 100 त्यांनी वेगवेगळ्या लोकांची, कुठे पाटील असेल, कुठे ठाकूर असेल, कुठे सोमय्या असेल, असं 100 लोकांची, 50 लोकांची, 2 डझन लोकांचा जमिनीचा व्यवहार केला असेल, इश्यू इज डिफरंट. पण असं जर 2-4 लोकांचे व्यवहार झाले असेल, महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते. दुसरी गोष्ट, मी जसं काल पण सांगितलं की मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. मला अशा प्रकारचे 2 काहीही संबंध नसलेले परिवार एकत्रित येतात आणि असे एक नाही 21 जमिनीचे आर्थिक व्यवहार करतात आणि दोघे आपापल्या पत्नीचं नाव देतात. ते काय म्हणजे याच्या मागचा अर्थ समजून घ्यायचा मी प्रयत्न कालपासून करतोय. माननीय मुख्यमंत्री, मी पण महाराष्ट्राचा एक नागरिक आहे, तर मला जरा समजून आपण मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार का, रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांचे काय अन्वय नाईक परिवाराचे संबंध आहे, यांचं काही नातं आहे.
आणि ह्या दोघांचं काय, ह्या दोघांनी एकत्रित येणं त्याचं मागचं प्रयोजन काय? मी पुन्हा सांगतो, आपण मुख्यमंत्री आहात म्हणून हा प्रश्न आहे, आपण सामान्य व्यक्ती नाही. महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक परिवाराचा संबंध काय. महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते की उद्धव ठाकरेजी, रवींद्र वाईकर ते छोटेसे म्हणजे हार्डकोर म्हणजे मेहनत करणारे, जमिनीवर काम करणारे शिवसैनिक. तर रवींद्र वाईकर आणि रश्मी उद्धव ठाकरेजी, मनीषा रवींद्र वाईकर आणि रश्मी उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? ते केव्हापासून एकत्रित आले? त्यांच्या आता अन्य पण आर्थिक व्यवहार आहे, जमिनीचे व्यवहार आहे, बिल्डिंगचे व्यवहार आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे व्यवहार आहे, एसआरएचे व्यवहार आहे का? महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते. ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवारचे संबंध काय? ठाकरे परिवार रवींद्र वाईकर परिवाराचे संबंध काय? असं असू शकते ना, दोस्ती असू शकते, नातेवाईक असू शकतात. फक्त आम्हाला सांगा तुम्ही, बा आम्ही मित्र आहोत लहानपणापासूनचे म्हणून काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची तर करायची. बाबा आम्हाला पैसे कुठेतरी गुंतवायचे होते, कारण की एग्रीकल्चर लँड किंवा असा जमिनीत गुंतवणूक झाली ना तर महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकांना विचित्र विचार येतात. हो, काही कोणी जमीन घ्यायला गेलं एग्रीकल्चर तर म्हणाले, हे भाई 10% व्हाईट 90% ब्लॅक असं बोलतात, असं मी ऐकलं आहे. म्हणून समजू इच्छिते महाराष्ट्राची जनता की तिथे जमीन घेण्याचं प्रयोजन काय. ती जागा माझा सासूरवाडी पासून 8-10 किलोमीटर 5-7 किलोमीटर आहे. रेवदंडा पूल ओलांडला, रेवदंडा माझी सासूरवाडी. तर कोणीतरी आम्ही ती प्रश्न विचारला की तुम्ही तिथे काय माहित काय एवढं तुम्हाला? म्हणून मला माहित आहे की तिथे उद्धवजी ठाकरेंनी जमीन घेण्याचं प्रयोजन काय. आणि म्हणून मी आज माननीय उद्धव ठाकरेजींना अपील करू इच्छितो की काल आपले 2-4 7-12 उतारा दिल्यानंतर खूप महाराष्ट्रभरातून माझ्याकडे क्वेरी आलेल्या आहेत. लोक वेगवेगळे प्रश्न विचारतात, माझी अडचण झालेली आहेत. लोक विचारतात इनके संबंध काय, यांचं काय आहे, दुसरे पण असे आहे का? अन्वय नाईकने किती लोकांना अशा प्रकाराने जमिनी विकल्या? समजा त्यांनी 100 लोकांना विकल्या असेल, त्यात एक उद्धवजी ठाकरे असेल, पण त्यांनी 100 लोकांना विकल्या आहे की 2-4 लोकांना विकल्या आहे? जर उद्धवजी ठाकरेचा व्यवसाय असेल तर तुमची काय अडचण आहे? काही अडचण नाही. फक्त उद्धवजी ठाकरेंनी सांगावं, असे नाईक, पाटील, शिंदे, ठाकर असं 100 लोकांकडून घेते, माझा हा व्यवसाय आहे, त्या संबंधित स्पष्टता करावी. 21/7/12 उतारे, 21 7/12 उतारे उद्धव ठाकरे परिवार, रश्मी उद्धव ठाकरेजी आणि अन्वय नाईक, अक्षता नाईक आणि आज्ञा नाईकचे आहे. निश्चितपणे महाराष्ट्रातील जनतेचा अधिकार आहे आपले अन्वय नाईक परिवाराचे संबंध आहे. धन्यवाद. हाँ, 21/7/12 ये कोई तारीख नहीं है. 21/7/12 यानी लैंड जमीन खरीदी के डॉक्यूमेंट अन्वय नाईक परिवार और महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवार के मैं आज जनता के सामने रख रहा हूं. उद्धवजी ठाकरे और अन्वय नाईक परिवार ने 21 जमीन के सौदे किए हैं. मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री से सवाल पूछना चाहता हूं, इसके पीछे का लॉजिक क्या? कोई कमर्शियल, व्यावसायिक, फाइनेंशियल? दूसरी बात, रश्मी उद्धव ठाकरे जी
किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा एकदा आरोप केलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि नाईक कुटुंबियांचे काय संबंध आहेत, महाराष्ट्राच्या जनतेला हे जाणून घ्यायचे आणि रेवदंड्यातच का जागा घेतली किंवा त्याचं कारण काय. अन्वय नाईक यांनी अशा किती जणांना जमीन दिली, उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबियांचा संबंध काय, असा प्रश्न किंवा हे महाराष्ट्राच्या जनतेला जाणून घ्यायचं आहे, असं किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत म्हणतायत.